Subscribe the Motegaonkar Sir's RCC YouTube channel and press the bell icon for latest updates and videos. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, welcome to the world of chemistry, welcome to RCC. So in previous class we have started second theory, that is crystal field theory. बेटा crystal field theory चे जे postulates आहेत त्याचं डिस्कशन आपलं कंप्लीट झालं होतं. चला क्विक रिकॅप. काय होतं postulate? The interaction between central metal and ligand is purely electrostatic or ionic in nature. In the absence of ligand, all the 5d orbitals are degenerate. It means they possess equal energy. But when ligand approaches towards central metal, degeneracy disturbs. Energy आता equal राहत नाही. They split up into two sets, T2G set and EG set. T2G set, triply degenerate set, dxy, dyz, dzx. EG set, doubly degenerate set, dx square minus y square आणि dz square. Splitting of d orbitals into two sets, T2G set and EG set, it is called CFS, crystal field splitting. Energy gap between T2G set and EG set is called crystal field splitting energy or crystal field stabilization energy, CFSE. Okay. Then we have seen one series called spectrochemical series, arrangement of ligand on the basis of their power to cause crystal field splitting. I minus ची पावर सगळ्यात कमी आहे बेटा, CO ची पावर सगळ्यात जास्त आहे. ठीक आहे, इतना बर्बाद करके सनम ट्रिक सांगितली होती तुम्हाला, ती ट्रिक लक्षात ठेवा, सिरीज लक्षात राहून जाईल. ठीक आहे बेटा. त्यानंतर टू टाइप्स ऑफ कॉम्प्लेक्सेस, हाय स्पिन कॉम्प्लेक्स अँड लो स्पिन कॉम्प्लेक्स. हाय स्पिन कॉम्प्लेक्स मीन्स हाय नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जनरली फॉर्म्ड इन प्रेझेन्स ऑफ वीक फील्ड लिगॅंड. Low spin complex, it means less unpaired electron containing complex, presence of strong field ligand, low spin complex साठी. ठीक आहे ना बेटा. तर असे बरेच postulates आपण डिस्कस केले होते रिगार्डिंग क्रिस्टल फील्ड थेरी. आजपासून आपल्याला क्रिस्टल फील्ड थेरीला अप्लाय करायचे बेटा. आजचं आपलं डिस्कशन असणार आहे CFS इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. CFS क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग, म्हणजे स्प्लिटिंग ऑफ डी ऑर्बिटल्स इनटू टू सेट्स आपल्याला स्टडी करायचंय. सुरुवातीला ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स साठी आणि नंतर टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स साठी. ठीक आहे ना बेटा. चला लक्ष द्या व्यवस्थित. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स कसा असतो? ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स बघा, हा सेंट्रल मेटल M, हा सेंट्रल मेटल M. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस मध्ये बेटा 6 बॉन्ड्स असतात. या 6 बॉन्ड्स असतात. ऑक्टाहेड्रल जॉमेट्री, 6 बॉन्ड्स जॉमेट्री. तर असे हे मला 6 लिगँड्स लागतील बेटा, किंवा 6 कोऑर्डिनेट बॉन्ड लागतील. 6 कोऑर्डिनेट बॉन्ड्स, 6 लिगँड्स, किंवा मग 3च लिगँड असतील पण तिन्हीच्या तिन्ही बायडेंटेट असतील. ठीक आहे ना. 6 लिगँड, 6 कोऑर्डिनेट बॉन्ड, किंवा मग 3 लिगँड 6 कोऑर्डिनेट बॉन्ड, कसंही चालू शकतं. आता बघा त्या लिगँड्सला मी दाखवतो L न. L लिगँड, 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 लिगँड अँड देन लिगँड. तर असे हे लिगँड्स. ठीक आहे. आता बेटा आपण याच्यावर ॲक्सेस दाखवूयात. ॲक्सेस XYZ ॲक्सेस दाखवूयात. पहा, समजा मी याला कन्सिडर केलं Z ॲक्सिस. सपोज दिस इज Z ॲक्सिस, दिस विल बी Y ॲक्सिस, दिस विल बी X ॲक्सिस. आणि बेटा हे करेक्ट असणार आहे, कारण ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स मध्ये बॉन्ड अँगल 90 डिग्री आणि 180 डिग्री असतात. ठीक आहे ना. दोन ॲक्सिस मधला अँगल जसा 90, इथं 90 अँगल, इथं 90 अँगल, 90 अँगल, या दोघांमध्ये 180 अँगल लाईक दॅट. ठीक आहे ना. तर पॉइंट माझा असा आहे बेटा, इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स ऑल द 6 लिगँड्स आर अप्रोचिंग टुवर्ड्स सेंट्रल मेटल अलॉंग द ॲक्सिस. लिहितोय मी तो पॉइंट. ठीक आहे ना. बघा, इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स, इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स, in octahedral complex all the 6 ligands, किंवा फक्त all ligands म्हणतोय मी, all ligands approach towards central metal. All ligands approach towards central metal, approach towards central metal along the axis, approach towards central metal
अलॉंग द ॲक्सिस. कोणाला काही ऑब्जेक्शन बेटा याच्यावर? बघा जे दिसते ते मी लिहिलेलं आहे, काही विशेष नाही. बघा इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स ऑल लिगॅंड्स अप्रोच टुवर्ड सेंट्रल मेटल अलॉंग द ॲक्सिस. बघा ना सगळे लिगॅंड अलॉंग द ॲक्सिस आहेत का नाही? यस. मग आता होतं काय? आपल्याला माहिती आहे सेंट्रल मेटल एम कडे 5 d ऑर्बिटल्स आहेत. 5 d ऑर्बिटल आहेत. ठीक आहे ना. dxy डिवायडेड dzx dx² - y² आणि dz². ठीक आहे ना. आता बघा 6च्या 6 लिगॅंड्स अलॉंग द ॲक्सिस सेंट्रल मेटल कडे यायले, पण सेंट्रल मेटलचे असे 2 d ऑर्बिटल्स आहेत ज्यांचे लोब अलॉंग द ॲक्सिस असतात. कोणते आहेत ते? dx² - y² आणि dz². dx² - y² आणि dz² हे 2 d ऑर्बिटल्स अलॉंग द ॲक्सिस असतात. म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी त्या ऑर्बिटल्सची अलॉंग द ॲक्सिस असते. आता बघा होतं काय? हा लिगॅंड यायला सेंट्रल मेटलकडे, लिगॅंड यायला असा सेंट्रल मेटलकडे. हाच लिगॅंड कन्सिडर करा. लिगॅंड अप्रोचिंग टुवर्ड सेंट्रल मेटल. या मेटलचे 2 d ऑर्बिटल्स आहेत ज्यांचे लोब अलॉंग द ॲक्सिस आहेत. वाटलं तर तो दाखवू आपण एखादा समजण्यासाठी. समजा असा हा आपण d ऑर्बिटल एक कन्सिडर करू समजण्यासाठी. एक लोब कन्सिडर केला. मेटलचा ऑर्बिटल आहे. लिगॅंड यायला अलॉंग द ॲक्सिस. लिगॅंडचे इलेक्ट्रॉन्स, याचे इलेक्ट्रॉन्स आणि इथले इलेक्ट्रॉन बेटा इलेक्ट्रॉन काय होईल रे? रिपल्शन होईल. रिपल्शन होईल. तर मेटलच्या कोणत्या 2 d ऑर्बिटल बरोबर लिगॅंडचं रिपल्शन होतं? तर लक्षात ठेवा इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स dx² - y² आणि dz² या 2 ऑर्बिटल्स मध्ये असणारे इलेक्ट्रॉनचं आणि लिगॅंडच्या इलेक्ट्रॉनचं रिपल्शन होत असतं. तो पॉइंट लिहितोय आता बेटा. बघा the 2 d ऑर्बिटल्स कोणते बेटा? कोणते? आताच सांगितलं मी. dx² - y² and dz². dx² - y² आणि dz². faces repulsion with ligands. का बरं असं? कारण लिगॅंड सेंट्रल मेटल कडे अलॉंग द ॲक्सिस यायला आणि या 2 d ऑर्बिटलचे लोब देखील कसे आहेत बेटा? अलॉंग द ॲक्सिस आहेत. आता बेटा एक जनरल रूल असतो बेटा. काय? रिपल्शन इन्क्रीजेस एनर्जी इन्क्रीजेस. रिपल्शन इन्क्रीजेस एनर्जी इन्क्रीजेस. तो देखील रूल लिहितोय बेटा. बघा रिपल्शन इन्क्रीजेस एनर्जी इन्क्रीजेस. रिपल्शन इन्क्रीजेस then energy also increases. dx² - y² आणि dz² या 2 ऑर्बिटल्सनी रिपल्शन फेस केलं म्हणून त्यांची एनर्जी वाढली. ठीक आहे ना. आता बघा बेटा, आता महत्वाचा पॉइंट मी बोलणार आहे. ॲज पर कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी रूलच आहे. कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आपण काही बाहेरून एनर्जी सप्लाय करत नाहीयेत बेटा लिगॅंड सेंट्रल मेटलकडे अप्रोच करायला. त्या अप्रोचमुळे माझं कन्क्लुजन निघालंय की बाबा dx² - y² आणि dz² या दोघांची एनर्जी वाढायली कारण ते रिपल्शन फेस करतायत. आता या दोघांची एनर्जी वाढायली म्हणजे कोणाची तरी एनर्जी कमी झाली पाहिजे. त्याशिवाय एनर्जीचं कॉन्झर्वेशन होणारच नाही. कारण आपण बाहेरून तर एनर्जी सप्लाय करत नाहीयेत. dx² - y² आणि dz² या 2 ऑर्बिटल्सची एनर्जी वाढली. या दोघांची एनर्जी वाढली त्यामुळे dxy dyz आणि dzx या तिघांची एनर्जी कमी झाली पाहिजे. ॲज पर कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी dx² - y² dz² एनर्जी इन्क्रीजेस. या दोघांची एनर्जी काय होते बेटा? वाढते. अपवर्ड एरो. देअरफॉर dxy dyz आणि dzx या तिघांची एनर्जी कमी होते. आता हे सगळ्यात महत्त्वाचं. ठीक आहे ना. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स साठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही
जी तुम्हाला क्रिस्टल फील्ड थेरीमध्ये लक्षात ठेवायची. dx² - y² आणि dz² या दोघांची एनर्जी का वाढली? कारण त्यांनी रिपल्शन फेस केलं बेटा. रिपल्शन वाढल्यानंतर एनर्जी कधी वाढतो? का बरं सर? बेटा रिपल्शन वाढल्यानंतर स्टॅबिलिटी कमी होत असते. रिपल्शन वाढल्यानंतर स्टॅबिलिटी कमी होते. स्टॅबिलिटी कमी होणे म्हणजे एनर्जी वाढणे. स्टॅबिलिटी कमी होणे म्हणजे एनर्जी वाढणे. या दोघांची एनर्जी वाढली, पण ॲज पर द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी या तिघांची एनर्जी कमी झाली पाहिजे. कारण आपण बाहेरून तर एनर्जी काही सप्लाय करत नाहीयेत ना, सिस्टीम मधलीच एनर्जी वापरली जाते. या दोघांची एनर्जी वाढली, कोणाची तरी एनर्जी वाढली, मग कोणाची तरी एनर्जी कमी व्हायली. येस, आता हे माझं मेन थीम असणार आहे बेटा या माझ्या आताच्या डिस्कशनची, की बाबा ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये या दोघांची एनर्जी जास्त असते आणि या तिघांची एनर्जी कमी असते. म्हणजेच हा आहे इजी सेट. हा कोण आहे बेटा? हे इजी आहे ना. हे कोण आहे? हे कोण आहे? हे कोण आहे? इजी आहे ना. इजी सेट आहे हा. इजी सेटची एनर्जी आणि T2G सेटची एनर्जी, ठीक आहे ना. इजी सेटची एनर्जी वाढते, T2G सेटची एनर्जी कमी होते. आता मी जे बोललो ना बेटा त्याला आता डायग्राम मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. व्यवस्थित लक्ष द्या बेटा, डायग्राम देखील बघा. ओके, पहा इकडे बघा. हा घेऊत आपण एनर्जी ॲक्सेस. हा आहे एनर्जी ॲक्सेस. एनर्जी ॲक्सेस, ठीक आहे. तर पहिली स्टेट इथं दाखवतोय आपण, ठीक आहे. बघा 5d ऑर्बिटल्स, 5d ऑर्बिटल्स. लक्ष द्या बेटा, गोष्ट एकदम सोपी झाली. कळलं ना सगळ्यांना? dx² - y² आणि dz² या दोघांनी रिपल्शन फेस केलं म्हणून त्यांची एनर्जी वाढली, पण कॉन्झर्वेशन व्हावं एनर्जी म्हणून या दोघांची या तिघांची एनर्जी कमी झाली. तेच आता मी डायग्राम मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोय, ठीक आहे ना. बघा बेटा, ठीक आहे. डायग्राम काय आहे येईल तुमच्या लक्षात, विशेष काहीच नाही, ठीक आहे. विशेष काहीच नाही. बघा बेटा, एनर्जी ॲक्सेस घेतलेला आहे. एनर्जी ॲक्सेसवर मी हे 5d ऑर्बिटल्स दाखवण्याचा प्रयत्न करतोय, ठीक आहे. आता पहा, काय काढलंय सर तुम्ही? हे काही विशेष नाही. बघ रे बेटा, याला मी म्हणतोय स्टेट 1. स्टेट 1, ठीक आहे. याला म्हणतोय मी स्टेट 2. स्टेट 2, स्टेट 2, ठीक आहे. आता स्टेट 1 कधीची आहे? कधीची आहे? इन द अब्सेन्स ऑफ लिगॅंड. इन द अब्सेन्स ऑफ लिगॅंड. इन द अब्सेन्स ऑफ लिगॅंड. लिगॅंडच्या अब्सेन्समध्ये सगळ्या d ऑर्बिटल्सची एनर्जी सारखी असते. हे काल आपण क्रिस्टल फील्ड थेरीच्या सुरुवातीच्या पॉस्ट्युलेटमध्ये पाहिलं होतं. बघा 5ही d ऑर्बिटलची एनर्जी सेम आहे का नाही? एकत्र काढलेत म्हणजे एनर्जी सेम आहे. इन द अब्सेन्स ऑफ लिगॅंड ऑल द 5 d ऑर्बिटल्स आर डिजनरेट. ही पहिली स्टेट मान्य. आता ही स्टेट सेकंड काय? लिगॅंड्स started approaching. Ligands started approaching towards central metal. Ligands started approaching towards central metal. Ligands started approaching towards central metal. लिगॅंडने सुरुवात केली आहे सेंट्रल मेटलकडे अप्रोच व्हायला. लिगॅंड्सनी सुरुवात केली म्हणजे सिस्टीमची एनर्जी वाढायली. आता ही हायपोथेटिकल स्टेट आहे बेटा, म्हणजे ही परमनंट स्टेट नाही आहे, टेम्पररी स्टेट आहे. बघा हे लिगॅंडच्या अब्सेन्समध्ये. आता लिगॅंड सेंट्रल मेटलकडे यायला एनर्जी वाढायली, हळूहळू सिस्टीमची एनर्जी वाढायली ड्यू टू इलेक्ट्रॉन रिपल्शन. पण ही स्टेट स्टेबल नसते, लगेच स्प्लिटिंग झाली, 2 सेट तयार झाले. आणि इथं लिहिण्याप्रमाणे बेटा इजी सेटची एनर्जी वाढली म्हणजे इथं वर कोणता सेट असेल? आता इथं असेल इजी सेट. इजी सेटमध्ये 2च ऑर्बिटल असतात रे. इजी सेट 2 ऑर्बिटलचा सेट, इजी सेट, ठीक आहे ना बेटा. आणि खाली कोणता सेट असेल? T2G सेट, ज्याची एनर्जी कमी आहे. T2G सेटमध्ये 3 ऑर्बिटल्स असतात बेटा, तर हा झाला T2G सेट.
आलं का लक्षात? किती सोपं आहे बघा. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये Eg सेटची एनर्जी जास्त असते T2G सेटपेक्षा. म्हणजे Eg सेट हा अप्पर सेट असतो आणि T2G सेट हा लोअर सेट असतो. ठीक आहे. आता बघा या डायग्राममध्ये मला आणखी काही गोष्टी हायलाईट करायच्यात. पहा, हा जो सेंटर पॉइंट असतो बेटा, याला एक नाव आहे, याला एक नाव आहे. इट इज कॉल्ड बॅरी सेंटर. याला काय म्हणतात? बॅरी सेंटर म्हणतात. ठीक आहे. याला काय म्हणतात बेटा? बॅरी सेंटर. दिस इज कॉल्ड बॅरी सेंटर. नाव इथं लिहितोय मी, बॅरी सेंटर. बॅरी सेंटर. ठीक आहे ना. ते क्रिस्टल फील्ड थेरी मधलं नॉमेनक्लेचर आहे, मिड पॉइंट एनर्जी ॲक्सेसचा. ठीक आहे. आता बघा बेटा, आता महत्त्वाची गोष्ट आहे जी थ्रू आउट आपल्याला पुढे देखील क्वेश्चन सॉल्विंगमध्ये यूज करावी लागते, ती म्हणजे पहा, इथून ते इतका पोर्शन, इथून ते इतका पोर्शन हा असतो बेटा 3/5 डेल्टा ओ. किती असतो हा? 3/5 डेल्टा ओ. 0 नाही हा, डेल्टा ओ म्हणतात त्याला. काय म्हणतात? डेल्टा ओ. 3/5 डेल्टा ओ. ओ फॉर ऑक्टाहेड्रल. आणि एवढा जो पोर्शन आहे बेटा हा असतो 2/5 डेल्टा ओ. 2/5 डेल्टा ओ. आता 3/5 डेल्टा ओ आणि 2/5 डेल्टा ओ जर ॲड केलं तुम्ही, हा पूर्ण एनर्जी गॅप निघतो बेटा. हा पूर्ण एनर्जी गॅप निघतो डेल्टा ओ. हा पूर्ण एनर्जी गॅप किती? T2G सेट आणि Eg सेट मधला डेल्टा ओ, किंवा त्यालाच 10 DQ म्हणतात. DQ एक क्रिस्टल फील्ड थेरीमध्ये एनर्जीचं युनिट आहे. त्याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन नाही. क्रिस्टल फील्ड थेरीचे हे नॉमेनक्लेचर आहे. जसं T2G सेट, Eg सेट, तसंच डेल्टा ओ. डेल्टा डिफरन्ससाठी घेण्यात आले थोडक्यात बेटा. एनर्जीचा डिफरन्स आहे तो. ठीक आहे ना. तर T2G सेट आणि Eg सेट हा पूर्ण एनर्जी गॅप डेल्टा ओ और 10 DQ. बघा ना, हे दोन ॲड करा. 3/5 आणि 2/5 जर तुम्ही ॲड केलं, डेल्टा ओ तयार होतो. 5/5 1 डेल्टा ओ तयार होतो. ठीक आहे ना. आता क्वेश्चन मनामध्ये असा आला, सर तुम्ही एका बाजूला म्हणतायत की देर इज कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, मग मला इथं कॉन्झर्वेशन झालेलं दिसत कसं नाही हो? दिसतंय, व्यवस्थित पाहावं लागतं. बघ रे बेटा, काय म्हणलं मी? dx² - y² आणि dz² या दोघांची एनर्जी वाढली. dxy dz आणि dzx याची एनर्जी कमी झाली. मान्य आहे. पण इथं कॉन्झर्वेशन तर दिसत नाही. 3/5 डेल्टा ओने एनर्जी वाढली आहे. बघा ना, या सेंटरच्या वर बघा, 3/5 डेल्टा ओने एनर्जी वाढली आहे आणि 2/5 डेल्टा ओने कमी झाली. एनर्जीचा इन्क्रीज आणि एनर्जीचा डिक्रीज इक्वल नाही आहे. कसं मग? बघ रे, व्यवस्थित बघ. आहे बघ कसं, बघ कसं. इन्क्रीज ऑफ एनर्जी, इन्क्रीज ऑफ एनर्जी, इन्क्रीज ऑफ एनर्जी इक्वल टू, बघा आता 3/5 डेल्टा ओने एनर्जी वाढली आहे, पण एका डी ऑर्बिटलची. तसे डी ऑर्बिटल किती आहेत रे बेटा? 2 आहेत. किती आहेत? 2 आहेत. 2 × 3/5 डेल्टा ओ. 2 × 3/5 डेल्टा ओ हा इन्क्रीज ऑफ एनर्जी आहे. आता डिक्रीज ऑफ एनर्जी काढ बेटा. डिक्रीज ऑफ एनर्जी काढ म्हणजे लगेच तुला क्लिअर होऊन जाईल की यस देर इज कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. डिक्रीज ऑफ एनर्जी बघ किती ऑर्बिटल्स आहेत रे? 1 2 3. 3 × आणि किती ना कमी व्हायली एनर्जी? 2/5 डेल्टा ओ. बघ आता बघ 6/5 डेल्टा ओ आणि इथं देखील बघ 6/5 डेल्टा ओ. यस देर इज कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. देर इज कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. बऱ्याच स्टुडंटच्या माइंडमध्ये हा डाऊट असेल आणि तुम्ही 12th मध्ये असल्यापासून हा डाऊट असेल, बाबा हे असं कसं काय? 3/5 आणि 2/5 कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. जितक्या अमाऊंटने एनर्जी वाढली तितक्या अमाऊंटनं कमी झालीच पाहिजे ना. ठीक आहे ना. कारण आपण बाहेरून तर एनर्जी सप्लाय करत नाहीयेत, मधल्यामध्येच एनर्जीचा खेळ चालू आहे. ठीक आहे ना. एका डी ऑर्बिटलची एनर्जी 3/5 डेल्टा ओनं वाढायली, तसे 2 आहेत. सो 2 × ठीक आहे ना. एका डी ऑर्बिटलची एनर्जी 2/5 डेल्टा ओनं कमी व्हायली, पण तसे 3 आहेत ना. आता बघा इन्क्रीज आणि डिक्रीज मॅच झाला का नाही? देर इज कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. देर इज कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. बेटा हे सगळं समजण्यासाठी तुम्हाला एक्झाममध्ये हे असं कुणी विचारत नाही. ठीक आहे ना. पण जो फॉर्म्युला मला पुढे तयार करायचा आहे, तो फॉर्म्युला तयार करण्यामध्ये हीच डायग्राम मला हेल्प करणार आहे, म्हणून हे सगळं सांगितलं.
ठीक आहे ना. तुमच्या मनात क्वेश्चन येऊ नये म्हणून सांगितलं बाबा हे असं का बरं, हे 3/5 2/5 वाय दिस इज द रिझन फॉर द कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. समजलंय ना बेटा. काय लक्षात घ्यायचंय तुम्हाला की ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये जी स्प्लिटिंग होते त्या स्प्लिटिंगमध्ये अप्पर एनर्जी सेट EG सेट असतो. हा अप्पर सेट आहे EG आणि लोअर सेट असतो T2G. पुढे आपल्याला टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्स पाहायचं आहे. टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्समध्ये एक्झॅक्टली उलट असतं. यस, टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्समध्ये एक्झॅक्टली उलट असतं. ठीक आहे ना बेटा, नोट करा. पहा बेटा, आता फॉर्म्युला ऑफ CFSE म्हणजे जे क्वेश्चन्स असतात, फाइंड द व्हॅल्यू ऑफ क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी किंवा स्प्लिटिंग एनर्जी, न्यूमरिकल प्रॉब्लेम असतात बेटा. यस, न्यूमरिकल प्रॉब्लेम. तर ते न्यूमरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी एक फॉर्म्युला लागतो. तो फॉर्म्युला पाठ न करता तयार करूयात आपण. ठीक आहे ना बेटा. बघा कसं. पहिला पॉइंट, एंट्री ऑफ वन इलेक्ट्रॉन in EG set. Entry of one electron in EG set increases energy by 3/5 डेल्टा. एक इलेक्ट्रॉन जर, ठीक आहे, याच काम नाही काही, आता इरेज करतोय मी, वाटलं तर हे पण, याचं पण काही काम नाही, मला तिकडंच तेवढाच भाग पोर्शन माझा कामाचा आहे. हां, एंट्री ऑफ वन इलेक्ट्रॉन इन EG सेट इन्क्रीजेस एनर्जी बाय 3/5 डेल्टा. कळतंय सगळ्यांना, वर वाढायली नाही एनर्जी. ठीक आहे. आता बघा, देअरफॉर एंट्री ऑफ X इलेक्ट्रॉन्स इन EG सेट increases energy by X into 3/5 डेल्टा. बरोबर आहे ना रे. जर एक इलेक्ट्रॉन EG सेट मध्ये गेला, 3/5 डेल्टा होणं जर एनर्जी वाढत असेल, X इलेक्ट्रॉनची एंट्री झाली, किती न वाढेल? X into 3/5 डेल्टा. एकासाठी इतकं तर X साठी किती? X into 3/5 डेल्टा. ठीक आहे. बघा बेटा पुढे, एंट्री ऑफ वन इलेक्ट्रॉन इन T2G set. Entry of one electron in T2G set decreases energy, downward arrow decreases, decreases energy by 2/5 डेल्टा. 2/5 डेल्टा. बघा ना, दिसतंय ते लिहायला, विशेष काय नाही बघ रे. ठीक आहे. Therefore entry of Y electrons in EG set, sorry, not EG, T2G set. In T2G set decreases energy by Y into 2/5 डेल्टा. Y into 2/5 डेल्टा. ठीक आहे ना. Therefore CFSE इक्वल टू, CFSE म्हणजे नेट एनर्जी चेंज म्हणायला हरकत नाही. नेट एनर्जी चेंज. ठीक आहे. बघा, इन्क्रीज झाला एवढ्यानं, इन्क्रीजमुळे मी प्लस साईन लावतो, प्लस X into 3/5 डेल्टा. ठीक आहे ना बेटा. आणि डिक्रीज साठी मायनस साईन लावतो बेटा मी, Y into 2/5 डेल्टा. हा नेट एनर्जी चेंज. CFSE म्हणजे नेट एनर्जी चेंज. एवढ्यानं इन्क्रीज झालं आणि एवढ्यानं डिक्रीज झालं, म्हणून इथं पुढे याला मायनस साईन, इन्क्रीज असल्यामुळे याला प्लस साईन. आता याला थोडंसं व्यवस्थित अरेंज करूयात बेटा आपण. पहा, हे 3/5 म्हणजे 0.6 मान्य. ओके. बघा, X into 0.6 डेल्टा मान्य, मायनस हे 2/5 म्हणजे 0.4, Y into 0.4 डेल्टा मान्य. आता याला मी थोडंसं असं करतो, CFSE इक्वल टू असं करतो, याला बघ, डेल्टा कॉमन काढू आपण, 0.6X मायनस 0.4Y इंटू डेल्टा.
डेल्टा ओ. पण मी मगाशी पण सांगितलं तुम्हाला डेल्टा ओ म्हणजेच 10 DQ. डेल्टा ओ म्हणजेच 10 DQ. जर डेल्टा ओच्या जागी 10 DQ टाकलं और CFAC इक्वल टू या डेल्टा ओच्या जागी बेटा 10 DQ टाका. 0.6x मायनस 0.4y इंटू 10 DQ. 10 DQ. आता या 10 न मध्ये जर मल्टिप्लाय केलं और पुढे लिहितोय बेटा और CFAC इक्वल टू त्या 10 न मध्ये मल्टिप्लाय करून टाका बेटा. पॉइंट निघून जाईल. 6x मायनस 4y DQ. ऑप्शन बघायचे बेटा. ऑप्शन बघून ठरवा वेदर आय हॅव टू यूज दिस फॉर्म्युला. डेल्टा ओ फॉर्म मध्ये असतील ऑप्शन तर हे घ्या, आणि DQ फॉर्म मध्ये असतील तर हे घ्या. ठीक आहे ना. ओके, लक्षात आलं का बेटा. बघा आणखी एक फॉर्म्युला आहे. इम्पॉर्टंट नोट फॉर्मॅट मध्ये सांगतोय मी. इम्पॉर्टंट नोट. इफ P is pairing energy, if P is pairing energy, if P is pairing energy, then हे जवळपास 99% क्वेश्चन मध्ये नसतं. 1% क्वेश्चन मध्ये पेरिंग एनर्जी दिली जाऊ शकते. जर क्वेश्चन मध्ये पेरिंग एनर्जीचा उल्लेख असेल देन CFAC इक्वल टू 0.6x मायनस 0.4y डेल्टा ओ प्लस NP. हा P एक फॅक्टर मी वाढवला या फॉर्म्युल्यामध्ये. NP. आता N म्हणजे काय सर. N म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर्स. मी एक्झाम्पल जेव्हा घेईन ना बेटा तुम्हाला हे लक्षात येऊन जाईल, काही विशेष नाही. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर्स. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर्स. ठीक आहे ना बेटा. सगळ्यात महत्त्वाचं x आणि y काय हो सर. x आणि y काय आहे. x म्हणजे वरचे इलेक्ट्रॉन बेटा. x म्हणजे वरचे इलेक्ट्रॉन. असं लक्षात ठेवू नका Eg चे इलेक्ट्रॉन वरचे आणि खालचे, बस एवढं लक्षात ठेवा. x आर इलेक्ट्रॉन्स इन अप्पर सेट, y आर इलेक्ट्रॉन्स इन लोअर सेट. ते पण लिहितो रे बेटा. बघ बेटा इथं लिहितो. हा इथं लिहितो बघ. x चा अर्थ काय घ्यायचा आहे तुला. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अप्पर सेट. Eg लक्षात ठेवू नका अप्पर सेट. का सर असं म्हणायला बेटा. मी नंतर टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्सचा पण फॉर्म्युला डिराईव्ह करणार आहे. मग तिथलं x आणि इथलं x कन्फ्युजिंग वाटेल, म्हणून असं डायरेक्ट लक्षात ठेवून टाका. x म्हणजे वरचे इलेक्ट्रॉन, y म्हणजे खालचे इलेक्ट्रॉन. y चा अर्थ काय. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन लोअर सेट. खालचे इलेक्ट्रॉन्स. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन लोअर सेट. अप्पर सेटचे इलेक्ट्रॉन्स x, लोअर सेटचे इलेक्ट्रॉन्स y. दॅट्स इट. ठीक आहे ना बेटा. हा जो नवीन फॉर्म्युला सांगितला हा फॉर्म्युला हा ऑलवेज वर्क करत नाही बेटा. 1% क्वेश्चन मध्ये हा लागतो. सर मला कसं कळणार हो कोणता फॉर्म्युला घ्यायचा आहे. बेटा तुला ऑप्शन पाहावे लागतील. ऑप्शन मध्ये जर CFAC ची व्हॅल्यू डेल्टा ओ फॉर्म मध्ये असेल गो विथ दिस फॉर्म्युला. DQ फॉर्म मध्ये असेल गो विथ दिस फॉर्म्युला. P फॉर्म मध्ये असेल, P पेरिंग एनर्जी फॉर्म मध्ये जर असेल गो विथ दिस. N म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर्स असतात. सगळं लक्षात येईल बेटा. जेव्हा मी याचे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवेल ना तेव्हा हे सगळं लक्षात येईल तुम्हाला. ठीक आहे ना. ॲटलिस्ट म्हणायलो मी तुम्हाला हा फॉर्म्युला तरी लक्षात ठेवायचा आहे. आणि लक्षात महत्त्वाची गोष्ट काय घ्यायची आहे, आपण हे जे डिस्कशन केलंय आतापर्यंत इट इज व्हॅलिड ओनली फॉर ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. माझी हेडिंग बघा CFAC इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. म्हणजे हा फॉर्म्युला आपण ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्ससाठी तयार केलाय. टेट्राहायड्रलसाठी परत वेगळा फॉर्म्युला असणार आहे. ठीक आहे ना. नोट करा. मग मी आता सांगणार आहे हाऊ टू फिल इलेक्ट्रॉन्स इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स अँड हाऊ टू यूज दीज फॉर्म्युलेज. ठीक आहे ना बेटा. नोट करा. पहा बेटा व्हेरी इम्पॉर्टंट डिस्कशन. क्वेश्चन जर यायचा झाला क्रिस्टल फील्ड थेरीवर तर तो या पॉइंट शिवाय येऊच शकत नाही बेटा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे ना. डू ऑर डाय पॉइंट आहे बेटा हा. फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स इन EG सेट अँड T2G सेट ऑफ ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स जर असेल EG सेट आणि T2G सेट मध्ये इलेक्ट्रॉन्स कसे भरायचे तर आपल्याला D1 to D10 सगळ्या सिस्टीम्स कंप्लीट करायच्यात बेटा.
D1 to D10 आणि परत सोबत CFSC व्हॅल्यू पण काढायचे. ठीक आहे. आता या सिस्टीमचा अर्थ लक्षात घ्या. सेंट्रल मेटलचं कॉन्फिगरेशन असं असेल. सेंट्रल मेटलचं कॉन्फिगरेशन जर D1 असेल तर काय, D2 असेल तर काय, D3 असेल तर काय, लाईक दॅट. हे जे लिहिलेत हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतील कोणाचे, सेंट्रल मेटलचे. सेंट्रल मेटल अलॉंग विथ देअर ऑक्सिडेशन स्टेट, म्हणजे त्या कॉम्प्लेक्समध्ये सेंट्रल मेटलची ऑक्सिडेशन स्टेट काय ते पाहून मला विचार करावा लागेल. फॉर एक्झाम्पल सांगतो बेटा, समजा तुम्हाला क्वेश्चन असा दिला, Titanium+3. Titanium+3चा कॉम्प्लेक्स आहे, किंवा कॉम्प्लेक्सच लिहितो मी. समजा असा TiH2 6 असा कॉम्प्लेक्स दिला. तुम्हाला म्हणतील याची क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी कॅल्क्युलेट करा. अगोदर बघावं लागतं की हा ऑक्टॅहेड्रल आहे का नाही. कसं, कोऑर्डिनेशन नंबर 6 म्हणलं की ऑक्टॅहेड्रल. बघा याच्यात कोऑर्डिनेशन नंबर किती आहे बेटा, 6 आहे, म्हणजे हा ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्स आहे. तर तुम्हाला काय करावं लागतं, सेंट्रल मेटल अलॉंग विथ इट्स ऑक्सिडेशन स्टेट धरावं लागतं. Titanium+3 स्टेटमध्ये येतो, कारण हा तर न्यूट्रल लिगँड आहे बेटा. वरचा चार्ज रिझल्टंट जर धरला आम्ही, हे +3 असलं पाहिजे. ठीक आहे. आता मला अगोदर टिटॅनियमचं कॉन्फिगरेशन पाहावं लागेल. काय सांगा रे बेटा, स्कॅन्डियम टिटॅनियम दुसरा मेटल आहे 3D सिरीजचा, 3D2 4s2 असे येतं टिटॅनियम. ठीक आहे ना. मग Titanium+3 हे येतं 3D1. तर ही D1 सिस्टीम झाली बेटा. हा कॉम्प्लेक्स D1 सिस्टीम झाला. लक्षात आलं का. अशी सिस्टीम तुम्हाला अगोदर काढावी लागते आणि नंतर क्वेश्चन सॉल्व्ह करावा लागतो. ठीक आहे ना बेटा. म्हणलं तर खूप इझी आणि म्हणलं तर खूप अवघड देखील आहे. अवघड का, तर तुला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं नॉलेज असावं लागतं, ऑक्सिडेशन स्टेट पण काढावी लागते, सगळं तुलाच करावं लागतं, कोऑर्डिनेशन नंबर पण काढावा लागतो. म्हणजे मी जे सुरुवातीपासून बोलतोय, काही पॉईंट्स आपल्याला फंडामेंटल धरावे लागतात, ते थ्रूआउट टॉपिक वापरले. आणखीनही काही जणांना ऑक्सिडेशन स्टेट जर येत नसेल, काय म्हणू आता त्यांना मी, खपा तुम्ही, खपा 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 खपा, काय करणार आता. ठीक आहे. चला बघा, पाहूयात आपण आता की हे कसं इलेक्ट्रॉन्स कसे भरायचे आणि CFSC ची व्हॅल्यू कशी काढायची. ठीक आहे. तर बेटा हे आपलं डिस्कशन असणार आहे 2 केसेसमधलं. 2 केसमध्ये आपल्याला याचा विचार करायचा आहे, हाय स्पिन आणि लो स्पिन. हाय स्पिन आणि लो स्पिन. बघा बेटा इथंच सांगतोय मी. हाय स्पिन आणि लो स्पिन. बघा हाय स्पिन HS शॉर्टमध्ये म्हणतात त्याला, आणि लो स्पिन. हाय स्पिन लो स्पिनचा अर्थ मी थोडक्यात काल सांगितला होता. जास्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉन म्हणजे हाय स्पिन, कमी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन म्हणजे लो स्पिन. हाय म्हणजे जास्त, स्पिन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. ठीक आहे. लो स्पिन कमी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. बघा आता हे इलेक्ट्रॉन्स भरायला शिकवतोय. ऐका व्यवस्थित सगळेजण. जेवढ्या कामाचा भाग आहे तेवढाच ड्रॉ करायचा. जेवढ्या कामाचा भाग आहे तेवढाच ड्रॉ करायचा, सगळं नाही ड्रॉ करायचं. अशा क्वेश्चन्समध्ये तुला एवढं माहिती पाहिजे की ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये वरचा सेट हा EG असतो बेटा आणि खालचा T2G असतो. इकडं पण लिहितो आणि इकडं पण लिहितो. लो स्पिनसाठी पण बघूयात आपण काही वेगळं येतंय का सारखंच राहतंय. ठीक आहे. बघा बेटा T2G आणि EG, T2G आणि EG, हे EG हे T2G. आता D1 सिस्टीम आहे, तुझ्याकडे इलेक्ट्रॉन किती आहेत, एकच आहे, एकच इलेक्ट्रॉन आहे. इलेक्ट्रॉन भरत असताना सगळ्यात पहिला रूल ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये देखील तो तुम्ही वापरला होता, आउटबाऊ प्रिन्सिपल. आउटबाऊ प्रिन्सिपल. इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड फर्स्ट इन द ऑर्बिटल हॅव्हिंग लोअर एनर्जी. T2G आणि EG मध्ये एनर्जी कमी कोणाची आहे, T2G ची आहे. इथे एक इलेक्ट्रॉन जाईल, एक इलेक्ट्रॉन. संपलं. एकच इलेक्ट्रॉन आहे माझ्याकडे. माझ्याकडे इलेक्ट्रॉनच एक होता, त्याला काही दुसरी पॉसिबिलिटीच असू शकत नाही बेटा. असाच भरावा लागेल तो. आता तो इलेक्ट्रॉन इथं लिहा किंवा इथं लिहा किंवा इथं लिहा चालेल. आणि या तिघांची एनर्जी कशी आहे, सारखी आहे. हे झालं हाय स्पिन. आता इथं लो स्पिन मी काही वेगळं करूच शकत नाही ना बेटा. हाय स्पिन आणि लो स्पिन हे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन वरचा कन्सेप्ट आहे. ठीक आहे ना. एक पॉसिबिलिटी या इलेक्ट्रॉनला भरण्याची अशी. आता दुसरी काही जरी केलं, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन बदलू शकतो का मी, नाही ना. एक इलेक्ट्रॉन तर अनपेअर्ड कायमच राहणार आहे ना. अरे एकटं ते अनपेअर्डच राहील ना, काही जरी केलं तरी एकटंच आहे ना, ते अनपेअर्डच कायम अनपेअर्ड राहणार आहे बेटा. त्यामुळे हे कॉन्फिगरेशन आणि हे कॉन्फिगरेशन वेगळं येणार नाही, सारखंच येणार आहे, सेम येणार आहे बेटा, सेम येणार आहे, सेम. कारण एक इलेक्ट्रॉन आहे. मी काही पेरिंग वगैरे करून अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कमी होण्याचा विचार करूच शकत नाही, कारण एकच आहे ना. ठीक आहे ना बेटा. आता हे दोन्ही कॉन्फिगरेशन कसे झाले, सेम झाले. सेम झालं का नाही बघ रे बेटा, हे सेम झालं. म्हणून CFSC पण दोन्ही केसमधली सेम असणार आहे.
आता कसं काढायची CFSE सर? एक्स म्हणजे वरचे इलेक्ट्रॉन, वाय म्हणजे खालचे इलेक्ट्रॉन. वर इलेक्ट्रॉन दिसतो का रे तुला? कळलं का रे सगळ्यांना? बघ रे D1 एक इलेक्ट्रॉन होता तो इथं भरला, किंवा लो स्पिन असू दे इथं भरला, काही इश्यू नाही. ठीक आहे ना. एक्स म्हणजे वरचे इलेक्ट्रॉन बेटा. एक्स किती? 0. वर काही दिसायला का तुला? नाही ना. खाली किती आहेत इलेक्ट्रॉन? 1 आहे. वाय 1 आहे. CFSE काढायची बेटा. आता CFSE फॉर्म्युला लिहा. CFSE इक्वल टू 0.6x मायनस 0.4y इंटू डेल्टा ओ. ठीक आहे. चला टाका बरं व्हॅल्यू. हां इथं व्हॅल्यू टाकायची. एक्सची व्हॅल्यू 0 टाकली, हा टर्म निघून जाईल. वायची व्हॅल्यू 1 टाकली, इथं टाके काय येईल उत्तर? मायनस 0.4 डेल्टा ओ. झाला आन्सर तुझं. फिनिश 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 खतम. मायनस 0.4 डेल्टा ओ. किती सोपं आहे. अरे आहे का नाही? चल बघ बेटा. सेकंड D2 परत तसंच, हाय स्पिन लो स्पिन. ठीक आहे. इकडे लिहितोय हाय स्पिन आणि या बाजूला लिहितोय बेटा लो स्पिन. हा लो स्पिन. बघ D2 म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत तुझ्याकडे. आता परत तसंच आता सेम पॅटर्न ना, फटाफट थोडंसं आता. Eg वरचा सेट Eg 2 ऑर्बिटल्स, खालचा सेट T2G किती ऑर्बिटल असतात त्याचे? 3 T2G. ओके. परत बघा लो स्पिन साठी पण ऑर्बिटल्स काढूयात. हे T2G चे 3 ऑर्बिटल्स. बेटा थोडंसं वेट करा, तुम्हाला तो हाय स्पिन लो स्पिन कन्सेप्ट एकदम इझिली समजून जाईल जेव्हा मी D4 ऑनवर्ड चालू करेन इलेक्ट्रॉन भरायला. ठीक आहे ना. तोपर्यंत थोडंसं तुम्हाला कन्फ्युजिंग वाटेल, हे काय म्हणायलात की सर. थोडंसं 5 मिनिट थोडंसं दम धरा, समजून जाईल, काही विशेष नाही. आता D2 तुला 2 इलेक्ट्रॉन्स भरायचे, कसं भरणार बघ. ॲज पर अबोव प्रिन्सिपल अगोदर याच्यात T2G मध्ये इलेक्ट्रॉन जातील, इथं एक भरणार, इथं दुसरा भरणार. हे झालं हाय स्पिन. आता गडबड काय करतात बरेच स्टुडंट, लो स्पिन तुम्हीच म्हणला सर कमी अनपेड इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन मी असं भरून टाकतो. नाही नाही नाही, हे अगेन्स्ट जाईल बेटा, अगेन्स्ट जाईल हंड्स रूलच्या. हंड्स म्हणा किंवा हुंड्स म्हणा, माहिती आहे ना सगळ्यांना. इक्वल एनर्जी असणाऱ्या ऑर्बिटलमध्ये पेरिंग करता येत नसते कधीपर्यंत? जोपर्यंत त्या सगळ्यांमध्ये एक एक इलेक्ट्रॉन जात नाही तोपर्यंत. म्हणजे हे रॉंग आहे बेटा. लो स्पिन जरी म्हणलं आपल्याला रूल कोणताच व्हायलेट करायचा नाही बेटा. रूल फॉलो करून लो स्पिन होते का ते बघायचं असतं. तर हे मी जे अगोदर केलं होतं ते रॉंग होतं बेटा. तर तुम्हाला हे असेच इलेक्ट्रॉन्स भरावे लागतील. म्हणजे हाय स्पिन असू द्या किंवा लो स्पिन असू द्या, D2 सिस्टीममध्ये काही फरक पडत नाही. सेमच येतंय बेटा, हे सेमच येतंय. हाय स्पिन लो स्पिन आपण काही करू शकत नाही. येऊ द्या, सेम आलं तर आलं, आपण काय करणार. ठीक आहे ना. चला बघा बेटा. आता एक्स म्हणजे वरचे इलेक्ट्रॉन 0, वाय म्हणजे खालचे इलेक्ट्रॉन किती आहेत बेटा? 2 आहेत. CFSE फॉर्म्युला आहे बेटा, व्हॅल्यू टाका आता आणि सॉल्व करा. CFSE इक्वल टू 0.6x मायनस 0.4y इंटू डेल्टा ओ. ठीक आहे ना बेटा. आता बघा इथं एक 0 टाका, हे टर्म निघून जाईल. इथं 2 टाका, मायनस 0.8 डेल्टा ओ. हे झालं तुझं आन्सर. ठीक आहे. चल बघा आता D3. हा D3 परत तोच पॅटर्न, हाय स्पिन लो स्पिन, हाय स्पिन लो स्पिन, हाय स्पिन लो स्पिन. बघ बेटा हाय स्पिन. चल बघ Eg वरचा सेट Eg हे तर फिक्सच असणार आहे ना, यात काही बदल होणार नाही. Eg T2G, Eg T2G लोअर सेट. ठीक आहे ना. इकडे पण काढतो Eg T2G. बघा बेटा हे Eg आणि हे T2G, T2G, Eg T2G. बघ बेटा आता 3 इलेक्ट्रॉन भरायचे. बघ आता कसं, इथं एक भरणार, इथं दुसरा भरणार, ॲज पर अबोव प्रिन्सिपल, इथं तिसरा. अबोव प्रिन्सिपल आणि हंड्स रूल दोन्ही फॉलो करून. ठीक आहे. आता बरेच स्टुडंट मिस्टेक करतात. लो स्पिन जर तुम्हीच म्हणलात कमी अनपेड इलेक्ट्रॉन, आम्ही असं भरतो, तो इथं 2 भरतो, इथं 1 भरतो. रॉंग बेटा. इट विल बी अगेन्स्ट हंड्स रूल अगेन. त्यामुळे इथं पण तुम्हाला काही वेगळा विचार करता येणार नाही बेटा. हे असंच्या असंच राहील, सारखंच येईल बेटा. हाय स्पिन लो स्पिन इथं मॅटर करणार नाही. हे सेम यायलं बेटा, हे सेम यायलं, हे सेम यायलं. एक्स म्हणजे वरचे इलेक्ट्रॉन झाले 0, वाय म्हणजे खालचे इलेक्ट्रॉन झाले 3. ठीक आहे बेटा. CFSE काढ. चल CFSE इक्वल टू
पाठ झाला पाहिजे आतापर्यंत फॉर्म्युला 0.6x मायनस 0.4y इंटू डेल्टा ओ. ठीक आहे ना. चल बघ टाक व्हॅल्यू. x0 म्हणजे हा टर्म निघून जाईल, इथं 3 टाक. मायनस 0.4 इंटू 3 डायरेक्ट लिहितो हा. मायनस 1.2 डेल्टा ओ. कॅल्क्युलेशन बघा तुम्ही जरा. एक्स आणि वायच्या व्हॅल्यू इथं टाका. मायनस 1.2 डेल्टा ओ. काल मी एक गोष्ट सांगितली होती, CFSCची व्हॅल्यू ही कधीही 0 मॅक्झिमम 0 असू शकते, नाहीतर 0 पेक्षा कमीच असते ती. बघा ना मायनसच आली की. या तिन्हीचे उत्तर बघा बेटा, निगेटिव्हच आलं, लेस दॅन 0 आलं. पुढे एका ठिकाणी 0 आलेलं दिसल. पॉझिटिव्ह कधीच नाही. CFSCचं उत्तर पॉझिटिव्ह आलं म्हणजे तू काहीतरी मिस्टेक केली. CFSC इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू 0. हे एकदम इझी केस होत्या. आणि इथं हाय स्पिन लो स्पिन काही समजलं नसेल मे बी तुम्हाला, कारण सारखंच आहे सगळं. इथून पुढे लक्षात येईल. D4 ऑनवर्ड्स नोट करा. आता पुढच्या सिस्टीम्स इथून पुढे तुमच्या लक्षात येईल की हाय स्पिन आणि लो स्पिन मध्ये नेमका फरक काय असतो. चला बघा D4. चल बघ रे, अगोदर हाय स्पिन आणि नंतर या बाजूला आपण स्टडी करूयात लो स्पिन. ठीक आहे. चल बर, परत तेच वरचा सेट ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स हेडिंग टाकली आहे मी, म्हणून वरचा सेट EG आणि खालचा सेट T2G. ठीक आहे ना. EG आणि T2G. ठीक आहे. सिमिलरली इकडे पण ड्रॉ करूयात. हा वरचा सेट EG आणि हा खालचा सेट T2G. ठीक आहे बेटा. T2G. किती इलेक्ट्रॉन्स भरायचे? 4. बघा आता हाय स्पिन लो स्पिन फरक लगेच लक्षात येईल. मला 4 इलेक्ट्रॉन्स असे भरायचे की जास्तीत जास्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉन राहतील. हाय स्पिन जास्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. बघ कसं भरणार मी. 1 2 3. आता चौथा मी वर भरला. लो स्पिन कसं भरणार बघ रे बेटा. अगेन्स्ट रूल जाणार नाहीये तरी मी. हा बघा, पहिला इथं भरला, इथं दुसरा भरला, इथं तिसरा भरला, चौथा मी वर न लिहिता खाली लिहिला. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन मोजा. इथं 1 2 3 4. इथं मोज रे, 2 आहेत. किती आहेत? 2 आहेत. इकडे 4 आहेत तर इकडं 2 आहेत. कमी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन म्हणून हे लो स्पिन अरेंजमेंट झाली. जास्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉन म्हणून ही हाय स्पिन अरेंजमेंट झाली. ठीक आहे ना बेटा. एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फक्त आता मी काढून देतोय. CFSC ची व्हॅल्यू तुम्हाला न्यूमरिकली सॉल्व्ह करायची. हा बघ रे, या केसमध्ये एक्स झाला तुझा 1 आणि वाय झाला तुझा 3. ठीक आहे. एक्स इथं 0, वाय किती 4. CFSCचं कॅल्क्युलेशन तुमच्यावर सोपवतोय. आता ही सगळी जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतोय बेटा. बघ CFSC काय असेल काढ. फॉर्म्युला सांगितलाय, फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाका, आन्सर मिळून जाईल. ठीक आहे. फरक कळला ना. चला बघा, आणखी कळेल तुम्हाला, हळूहळू कळेल, काही विशेष नाही. D5 बघा बेटा. हाय स्पिन लो स्पिन, हाय स्पिन लो स्पिन, हाय स्पिन लो स्पिन. जास्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, कमी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. ठीक आहे. बघ हाय स्पिन EG, हे वरचा सेट EG, खालचा सेट T2G. T2G. ठीक आहे बेटा. सिमिलरली हा वरचा सेट EG आणि खालचा सेट T2G. T2G. बघ बेटा, 5 इलेक्ट्रॉन्स भरायचे. जास्तीत जास्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कसे राहतील याचा विचार करू. 1 2 3. 3 इथंच लिहिले, चौथा वर लिहिला आणि 5वा वर लिहिला. 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन झाले. 5. आता बघ मी कमी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन ठेवण्याचा प्रयत्न करतो. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन मोज. इकडे 5 आहे, तिकडे एकच आहे. ही हाय स्पिन अरेंजमेंट, ही लो स्पिन अरेंजमेंट. कळलं का? बघ रे, एक्स झालं 2, वरचे इलेक्ट्रॉन 2 आणि खालचे इलेक्ट्रॉन 3. एक्स झालं 0, वरचे इलेक्ट्रॉन 0, EG मध्ये इलेक्ट्रॉनच नाही. वाय म्हणजे खालचे इलेक्ट्रॉन 5. फरक आहे ना हाय स्पिन लो स्पिन मध्ये. परत एकदा तुमच्यासाठीचं काम. इथं CFSC लिहायची सगळ्यांनी. फॉर्म्युला माहिती झालाय, फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाका आणि CFSCचा आन्सर काढून लिहा इथं. ठीक आहे बेटा. ओके. चला D6. हाय स्पिन लो स्पिन, हाय स्पिन लो स्पिन. बघा बेटा, परत एकदा तेच काम करायचंय आपल्याला बेटा.
EG सेट वरचा सेट EG सेट, खालचा सेट T2G सेट, खालचा सेट T2G सेट. ठीक आहे बेटा, वरचा सेट EG सेट, खालचा सेट T2G सेट. बघ बेटा, आता तुला किती इलेक्ट्रॉन्स भरायचे? 6. हाय स्पिन जास्तीत जास्त अनपेड इलेक्ट्रॉन ठेवण्याचा प्रयत्न करूयात. पहिला लिहिला, दुसरा लिहिला, तिसरा लिहिला, चौथा लिहिला, पाचवा लिहिला. माझ्याकडे पर्याय नाही बेटा, आता 6वा इलेक्ट्रॉन मी अनपेड लिहूच शकत नाही. कुठतरी ते पेअर करावंच लागेल मला. इथून सुरुवात करणार मी परत पेअरिंगला. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा लिहिला आणि 6वा इथंच लिहिला, खाली लिहिला. ठीक आहे, आता लो स्पिन बघा बेटा. पहिला लिहिला, दुसरा लिहिला, तिसरा लिहिला, चौथा खालीच लिहिला, पाचवा पण खालीच लिहिला, 6वा पण खालीच लिहिला. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन मला या केसमध्ये मिळाले 4, या केसमध्ये मिळाले मला 0. जास्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉन म्हणजे हाय स्पिन अरेंजमेंट झाली, कमी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन म्हणजे ही लो स्पिन अरेंजमेंट झाली. बेटा एक्स किती झालं रे तुझं? 2. वाय किती झालं रे तुझं? 4. एक्स किती झालं रे तुझं? 0. वाय किती झालं रे तुझं? 6. फरक लक्षात घ्या बेटा. CFSC काढा, CFSC काढा, CFSC काढा, CFSC काढा, दोन्ही ठिकाणची. कळलं का रे? जास्तीत जास्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, कमीत कमी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, त्याचा विचार करायचा आहे हाय स्पिन लो स्पिन लिहित असताना. ठीक आहे, नोट करा. पहा बेटा, आता राहिलेले ऑक्टाहेड्रल सिस्टीम 7, 8, 9 आणि 10. चला आता फास्ट थोडस. D7 हाय स्पिन लो स्पिन, परत एकदा तेच HS LS. चला कळलंय सगळ्यांना? आता ज्यांना कळलंय त्यांनी व्हिडिओला पॉज करा आणि इलेक्ट्रॉन्स भरण्याचा प्रयत्न करा. EG T2G, EG T2G. ठीक आहे बेटा, EG T2G, वरचा सेट EG, खालचा सेट T2G, वरचा सेट EG, खालचा सेट T2G. चल बेटा, 7 इलेक्ट्रॉन्स भरायचे. जास्तीत जास्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉन यावेत याचा विचार करून पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. आता तुझ्याकडे पर्याय नाही बेटा, 2 इलेक्ट्रॉनला तुला पेअर फॉर्म मध्येच लिहावं लागेल. ठीक आहे ना? तुझी भरपूर इच्छा आहे की 7च्या 7 अनपेअर्ड राहावे, पण शक्यच नाही ना, ऑर्बिटल तर 5च आहेत. तर इथं 6 येईल, इथं 7 येईल. चल बेटा बघ, X 2 आलं आणि Y 5 आलं. याचं CFSC काढण्याचं काम तुमचं. CFSC काढायची. ठीक आहे ना? कसं काढायचं आहे? न्यूमरिकल, काही विशेष नाही. ठीक आहे. चल बघ बेटा, आता लो स्पिन कमीत कमी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कसे राहतील याचा विचार करू. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा खालीच लिहा, पाचवा खालीच लिहा, 6वा पण खालीच लिहा. 7वा इलेक्ट्रॉन, आता तुझी भरपूर इच्छा आहे की एकही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन राहू नये. काही करू शकत नाही आपण, 7वा इलेक्ट्रॉन वरच लिहावं लागेल. नो चॉईस फॉर दॅट. X आलं 1, वरचे इलेक्ट्रॉन 1, Y आलं 6. CFSC डिफरंट येणार आहे बेटा, दोन्ही सिस्टीम वेगळे असतील. मान्य? अरे मान्य आहे का नाही? चला बघा, D8 हाय स्पिन, हाय स्पिन लो स्पिन. ठीक आहे बेटा. चला आता बघा, EG, EG T2G, EG T2G. बघा बेटा, EG सेट, T2G सेट. सिमिलरली EG T2G, EG T2G. 8 इलेक्ट्रॉन्स तुम्हाला भरायचेत. बघा आता हाय स्पिन लो स्पिन मध्ये काही फरक निघतो का नाही, का सारखंच येतंय? बघा, पहिला इथं भरला, दुसरा इथं भरला, तिसरा इथं भरला, चौथा इथं भरला, पाचवा इथं भरला. माझी इच्छा आहे भरपूर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन राहावे. माझे हात बांधलेले आहेत, कारण मला 8 इलेक्ट्रॉन भरायचे आहेत. आता तर फक्त 5 भरले गेले. पेअर मला तयार कराव्याच लागतील. 6, 7, 8. बघ पेअरिंग झाली. X2 Y6, X2 Y6. CFSC क्वेश्चन मार्क तुमच्यासाठी. ठीक आहे बेटा. चला D8, पहिला, दुसरा, तिसरा,
चौथा खाली, पाचवा खाली, सहावा खाली, सातवा वर आणि आठवा वर. बघा भरताना मी वेगळं भरलं पण ते योगायोगानं सारखंच आलं. पहिला इथंच भरला, दुसरा इथं भरला, तिसरा इथं भरला, चौथा इथं भरला, पाचवा इथं भरला, सहावा इथं भरला, सातवा आठवा वर भरला. इथं पहिला दुसरा तिसरा भरून मी वर गेलो होतो चौथा पाचव्याला, पुन्हा खाली आलो होतो सहाव्या सातव्या आठव्याला. पण योगायोगानं ते सारखंच झालं. बघ रे बेटा, एक्स परत एकदा 2 आहे, वाय परत एकदा 6 आहे. म्हणजे सेम आलं हाय स्पिन लो स्पिन D8 ला. जसं मगाची D1 D2 D3 ला सेम आलतं ना, तसंच इथं पण सेम आलं रे बेटा, सेम आलं. ठीक आहे. बघा आता D9 हाय स्पिन लो स्पिन. बघा बेटा EG आणि T2G, EG सेट आणि T2G सेट. बघ बेटा EG सेट आणि T2G सेट. ज्यांना कळले बेटा त्यांनी व्हिडिओला पॉज करा आणि स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करा आणि नंतर मग मी लिहिलेलं वाटलं तर रेफर करा. ठीक आहे ना बेटा. EG आणि T2G इलेक्ट्रॉन्स भरायचे आहेत आपल्याला. आता बघा हाय स्पिन लो स्पिन काही फरक मिळतो का नाही का सारखंच येतंय. ठीक आहे. मला 9 इलेक्ट्रॉन भरायचे आहेत बेटा. बघा पहिला इथं भरला, दुसरा इथं भरला, तिसरा इथं भरला, चौथ्यासाठी वर गेलो, पाचव्यासाठी वर गेलो, परत खाली आलो सहाव्यासाठी, सातव्यासाठी, आठव्यासाठी, परत वर गेलो नवव्यासाठी. ठीक आहे बेटा. इथं बघ पहिला इथं भरला, दुसरा इथं भरला, तिसरा इथं भरला, चौथा खालीच भरला, पाचवा खालीच भरला, सहावा पण खालीच भरला, सातव्याला वर गेलो, आठव्याला वर गेलो, नवव्याला देखील वरच गेलो. भरण्याचा पॅटर्न वेगळा झाला पण योगायोगानं ती अरेंजमेंट सारखीच झाली. X3 Y6 X3 Y6 X3 Y6 X3 Y6. ठीक आहे ना बेटा. म्हणजे सारखं चालू की रे हे X आणि Y सारखे आली की ऑटोमॅटिकली CFAC देखील सारखं येणार आहे. आणि ते किती येणार आहे हे खास तुमच्यासाठी काही पण बेटा खास तुमच्यासाठी ठेवलं आहे. CFACच्या व्हॅल्यू काढायच्यात. कळलं का. D8 D9 सारखंच झालं हाय स्पिन लो स्पिन. बघा ना हाय स्पिन लो स्पिन. बघूया D10 तर आणखी सोपं काम आहे बेटा. बघ हाय स्पिन लो स्पिन, हाय स्पिन लो स्पिन. ठीक आहे ना बेटा. हाय स्पिन बघ हे वरचं EG, खालचं T2G. ठीक आहे बेटा. EG T2G 10 इलेक्ट्रॉन भरायचेत. माझ्याकडे 5 ऑर्बिटल आहेत. आता येड्याला पण कळलं पाहिजे हे. याच्यात जास्त डोकं खाजवत बसण्याची गरजच नाही ना रे बेटा. 10 इलेक्ट्रॉन्स कसे भरशील रे तू. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, दहावा, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, दहावा. योगायोगाने इथं देखील सारखंच आलं. X4 Y6 X4 Y6 म्हणजे परत एकदा ही अरेंजमेंट सेम झाली. वेदर हाय स्पिन असू द्यात किंवा लो स्पिन असू द्यात सारखंच यायलं. CFAC काढा रे बेटा. काय येतं बघा. दोन्हीच्या व्हॅल्यू सारख्याच असणार आहेत. किती येतं ते तुम्ही बघायचंय. ठीक आहे बेटा. फरक लक्षात आला का. आता तुम्ही D1 to D10 जेवढं लिहिलंय सगळ्यांनी परत एकदा त्याच्याकडे जायचंय. मी एक कन्क्लुजन काढणार आहे बेटा. D1 हाय स्पिन लो स्पिन तुला सारखं दिसेल, D2 पण सारखं दिसेल, D3 पण सारखं दिसेल, D4 वेगळं दिसेल, D5 वेगळं दिसेल, D6 वेगळं दिसेल, D7 वेगळं दिसेल, D8 सारखं दिसेल, D9 सारखं दिसेल आणि D10 सारखं दिसेल. एवढं नोट करा. मग त्याबद्दलचं कन्क्लुजन काढूयात आपण. पहा बेटा व्हेरी इम्पॉर्टंट नोट. मी जे आता बोलत होतो ना कन्क्लुजन काढायचंय. बघा बेटा पहिलं कन्क्लुजन. हाय स्पिन अँड लो स्पिन आर मीनिंगफुल. हे परत ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स साठीच आपण डिस्कशन करतोय बघा. लक्षात घ्या. हाय स्पिन लो स्पिन आर मीनिंगफुल फॉर ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस
having central metal configuration, सेंट्रल मेटलचं कॉन्फिगरेशन काय असल्यानंतर मिनिंगफुल असणार आहे हाय स्पिन आणि लो स्पिन. मिनिंगफुल म्हणजे फरक हाय स्पिन लो स्पिन मध्ये पाहायला मिळतो फक्त या चौघांमध्ये रे बेटा. D4, D5, D6 आणि D7 बस एवढ्यांसाठीच हाय स्पिन लो स्पिन हा कन्सेप्ट लागू होतो ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस मध्ये, लक्षात ठेवा. आणि मिनिंगलेस कुठं आहे मग? मिनिंगलेस राहिलेलं सगळंच सर मिनिंगलेस आहे. ठीक आहे, आमची जिंदगीच मिनिंगलेस आहे तसं नाही. ठीक आहे ना बेटा, कुठं कुठं मिनिंगलेस आहे बघ. D1, D2, D3, D8, D9 आणि D10 इथं मिनिंगलेस आहे बेटा. म्हणजे इथं अर्थच नाही हाय स्पिन लो स्पिन म्हणायला, कारण हाय स्पिन लो स्पिन सेमच आलंय, पण या चौघांसाठी हाय स्पिन लो स्पिन वेगळं आलंय. लक्षात आलं का नोट? ठीक आहे, चला बघा बेटा सेकंड नोट. आता काही जणांना ते इलेक्ट्रॉन कसे भरले की सर मला कळलंच नाही, खास त्यांच्यासाठी ही नोट असणार आहे. ज्याला हाय स्पिन लो स्पिन इलेक्ट्रॉन भरायला त्रास होतो ना, खास त्यांच्यासाठी बेटा. ज्याला ते कळलं नाही त्यांना मी जे आता लिहितोय ना ते पाठ करून ठेवायचं बघा बेटा. इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स, इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स परत एकदा परत मी रिकॉल करतोय, कारण बरेच स्टुडंट ऑक्टाहेड्रलचं नॉलेज टेट्राहेड्रलला लावण्याचा नंतर प्रयत्न करतात आणि जे वेगळं असणार आहे पूर्णपणे. इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉनची फिलिंग कशी करायची बघा. सुरुवातीला पहा हाय स्पिन कसं भरलं होतं आपण, आठवा बघा. T2G मध्ये पहिला इलेक्ट्रॉन भरा, दुसरा भरा, तिसरा भरा. T2G मध्ये हे वरचे इलेक्ट्रॉनचे सिरियल नंबर आहेत. पहिला भरा, दुसरा भरा, तिसरा भरा. त्यानंतर EG कडे जावा, EG मध्ये चौथा भरा, पाचवा भरा. हायस्पिन बद्दल बोलायलो मी. EG मध्ये चौथा पाचवा झाल्यानंतर परत माघारी T2G कडे या, सहावा भरा, सातवा भरा आणि आठवा भरा. आता T2G फुल झालेला असेल, T2G ची मॅक्झिमम कॅपॅसिटी 6 इलेक्ट्रॉनची. इथं सुरुवातीला 3 भरले गेले, नंतर 3, T2G फुल झालं. आता परत तुम्हाला EG कडे जायचं बेटा, तिथं भरायचंय तुम्हाला 9 आणि 10वा इलेक्ट्रॉन. मी परत सांगतो हे सिरियल नंबर आहेत इलेक्ट्रॉनचे. T2G मध्ये पहिला भरला, दुसरा भरला, तिसरा भरला, नंतर मी EG कडे गेलो. कधी पण हे हाय स्पिन असतानाच चाललंय, हाय स्पिन असतानाच. EG कडे गेलो, चौथा पाचवा भरला, माघारी T2G कडे आलो, 6वा 7वा 8वा भरला, परत एकदा EG कडे गेलो, 9 आणि 10वा भरला. आता हेच लो स्पिन बघा बेटा, लो स्पिन फरक तुमच्या लक्षात येईल बघा. T2G मध्ये पहिला भरायचा, दुसरा भरायचा, तिसरा भरायचा, चौथा भरायचा, पाचवा भरायचा आणि 6वा देखील भरायचा. जर कॉम्प्लेक्स लो स्पिन असेल तर T2G ची मॅक्झिमम कॅपॅसिटी 6 इलेक्ट्रॉनची असते बेटा. अर्थ असा, कॉम्प्लेक्स जर लो स्पिन असेल, T2G जोपर्यंत फुल होत नाही EG चा विचारच करायचा नाही. आता येईल का, लक्षात राहील का? आता लो स्पिन आणि हाय स्पिन मध्ये जोपर्यंत T2G फुल होत नाही तोपर्यंत EG कडे जायचंच नाही. म्हणजे EG मध्ये इलेक्ट्रॉनचा नंबर कितवा जाणार आहे बेटा? सिरियल नंबर 7वा इलेक्ट्रॉन जाईल, त्यानंतर 8वा जाईल, 9वा जाईल आणि 10वा जाईल. आता बघा फरक आहे का नाही, आहे का नाही बघ फरक. आणि 4, 5, 6, 7लाच फरक येतो बेटा. 4, 5, 6, 7लाच फरक येतो. ठीक आहे ना, 4, 5, 6, 7लाच फरक येतो. हाय स्पिन आणि लो स्पिन बघ रे, याचा अर्थ कळला का? हाय स्पिन मध्ये T2G मध्ये पहिला इलेक्ट्रॉन गेला, दुसरा गेला, तिसरा गेला, परत मला EG कडे जायचंय, चौथा पाचवा भरायचंय, परत माघारी T2G कडे यायचंय, 6वा 7वा 8वा भरायचं, परत EG कडे जायचंय, 9वा 10वा भरायचं. हाय स्पिन असेल तर. लो स्पिन कमीत कमी अनपेड इलेक्ट्रॉन ठेवण्यासाठी T2G मध्ये पहिला भरा, दुसरा भरा, तिसरा भरा, चौथा भरा, पाचवा भरा, 6वा भरा. EG कडे इलेक्ट्रॉन जाणार आहे कितवा? 7वा, 7th, 8th, 9th and 10th. हे इलेक्ट्रॉन फिलिंग ज्याला मगाशी कळलं नाही त्याच्यासाठी खास आहे. ठीक आहे ना बेटा. तर आज आपण केलेलं डिस्कशन हे खूपच महत्त्वाचं डिस्कशन होतं आणि क्वेश्चन तुला ऑक्टाहेड्रलचाच येणार आहे फायनल एक्झामला. टेट्राहायड्रल मध्ये हाय स्पिन लो स्पिन असा कन्सेप्टच नसतो, तिथं फक्त हाय स्पिन असतं, ते नंतर सांगणार आहे मी. ठीक आहे ना. तर व्यवस्थित ज्यांना समजलं नाही त्यांनी एकदा बघा, दोनदा बघा, प्रॅक्टिस करा थोडीशी. काही डाऊट असतील तर सेंड करा बेटा, पण हे क्लिअर करून घ्या, बिकॉज इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा.
जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा.